नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अमोल स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की पावसाचा अद्याप पत्ता नाही. पाऊस गेला कुणीकडे अशी परिस्थिती गावाकडे आहे. तर 3 आणि 4 तारखेला जूनला जबरदस्त पाऊस पडला 2 दिवस. त्यानंतर आम्ही 5 तारखेला पेरे केलेले. पेरे करून दाढ वगैरे चांगली रुजून आलेली आहे. आणि परंतु पाण्याचा काय, त्या दाढीला पाणी लागलेलंच नाही. म्हणजे पाऊसच नाही पडत आहे. दररोज ऊनच पडतं आहे कडकडीत. आणि दाढ बऱ्यापैकी एवढी झालेली आहे. पण आमची दाढ आहे ना, ही गुरांनी खाल्लेली आहे. मी परवा गेलो तेव्हा बरे होतं. तर आई, आज मी आलो कामावरून, तर मला म्हणते की गुरांनी दाढ खाऊन टाकलेली आहे. तर चला मंडळी, जाऊया शेतावर आणि बघूया आपल्या दाढीची काय परिस्थिती आहे. एकतर पाऊस नाही, त्यातून कुठं रोप रुजून आलं आहे. आणि त्यातच असं गुरांनी वाट लावला नाही की मनाला कसं जरा लागतं ते. कारण आपण एवढे मेहनत करून शेती करतो आणि गुरांनी येऊन खाऊन जाऊन आणि सगळ्याची वाट लावावी. आई खूप चिडलेली आहे. पण आता बघूया काय परिस्थिती आहे दाढीची. चढा तळी, आता आपण शेतात उतरणार आहे. आणि आई ते डोकीवर खाजं घेऊन आले शेतात टाकायला. कारण शेताला जेवढं आपण खाजं टाकू ना, तेवढं शेतजमीन ही सुपीक होते. तर चला जाऊया आता. आपण इकडे शेतात उतरलो आहे. बघा काय ऊन आहे, बघा रखरखत ऊन आहे, रखरखत ऊन. या उन्हातून आपण आलो आहे शेतात. वाजलेत बघा 5 वाजलेत, 5 बरोबर, 5:15 झालेत. 5:15 झालेले आहेत आणि रखरखत ऊन आहे. आणि इकडे ना बरीचशी शेती ओसाड आहे. पण बऱ्यापैकी इथे शेजारी पाजारी आमच्या शेती करणारे आहेत. तर आम्ही पण शेती करतोय आणि दाढ पेरलेली आहे. बघूया दाढीची परिस्थिती काय आहे. तर चला जाऊया. पण ही जी काय परिस्थिती आहे, पाऊस गायब आहे. तर मला काय म्हणायचं आहे त्या पावसाला, तुम्हाला ऐकवतो व्हिडिओच्या माध्यमातून. ऐका. पावसा सांग मला येशील तू कवा, पावसा सांग मला येशील तू कवा, तुझ्या भरवशावर केली मी पेरणी, तुझ्या भरवशावर केली मी पेरणी, व्याकुळ झाली धरणी, हे पावसा व्याकुळ झाली धरणी, पावसा सांग मला येशील तू कवा. तर प्रत्येक शेतकरी डोळे लावून बसलेला या पावसाकडे. का पाऊस येईल या आशेवर अजूनही शेतकरी कोकणातला आशा धरून आहे. पाऊस कधीतरी ना कधीतरी येईल. आता आपण शेतात आलो, दाढ दाखवतो. मंडळी, आलो शेतावरती. आणि इकडे आपलं सुशीलदादा दुर्गवळी, याचे 2 दाढशे आहेत, हा आणि तो. तर याच्यामध्ये पण दाढ खाल्लेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे, हे बघा, ही दाढ खाल्लेली आहे इकडे. हां, त्यानंतर माझा दाढसा, हा बघा इथं खाली माझा दाढसा आहे. तर माझ्या दाढशातली दाढ कशी खाल्लेली आहे ती बघा तुम्ही. ही बघा ही बघा कशी चाबरलेली आहे नुसती. बघा 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 कशी चाबरलेली आहे दाढ. एकतर ह्या पिकाला पाणी नाही, हां, त्यातून ही अशी उन्हाळ सोडलेली गुरं किंवा अशी सोडून दिलेली गुरं इथे येणार आणि मग ही सगळी दाढ खाऊन जाणार. आणि त्यानंतर आपण इथे आल्यावर जेव्हा हे दृश्य बघतो ना, त्यावेळी कुठेतरी आपल्याला खूप वाईट वाटतं की आपण एवढी मेहनत करतो ती कशासाठी. हे बघा, एकतर यंदा आमची शेती कमी आहे, पण ती हाय ती पण नीट झाली पाहिजे. हा पाऊस, त्यातून ही गुरा अशी दाढबीड खाणार आणि मग त्यातून अशी परिस्थिती येणार. पाऊस पडावा लवकर असं आम्हाला पण वाटतं आहे. बघूया, ही बघा माझी दाढ तर पूर्ण चांबरलेली आहे. बघा सगळीच, इकडची पण बघा, ही बघा दाखवतो सगळी. ही बघा, ही बघा केवढी दाढ झाली होती. आणि हे बघा, हे बघा, ही सगळी ह्या दळ्यातली बहुतेक दाढ खाल्लेली आहे. ह्या दळ्यात पण तसंच. हे बघा,
हे काय गुरं नाचलेली आहेत, हे बघा. हे बघ इकडं तर सगळी वाटोलत लावला नाही. हे काय, हे बघा, हे बघा काय परिस्थिती आहे बघा. म्हणजे एकतर इथं पावसाचा पत्ता नाही, कुठं ते पीक रुजलंय त्याला ही अशी गुरं येऊन खाणार आणि सगळ्याचं वाटोल होणार. मग कुठं काय माहीत, काय माहीत. काय हे बघा, असं आहे मित्रांनो सगळी परिस्थिती. काय म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय? शेत खाल्ला नाही काय वाटते, काय रडायला येते. मग रडायला येतं. आपण मेहनत करून हे करायचं आणि ह्यानी येऊन खायचं, आयत्यावर कोयता मारायचा. मग मंडळी तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने गुरांनी दाढ खाल्लेली आहे. म्हणजे एकतर पावसाचा पत्ता नाही, त्यात दाढ खाल्ली जाते. मग याच्यातून प्रश्न निर्माण होतो की शेती करावी की नाही करावी. हां, कारण अशी जर परिस्थिती असेल तर कशाला शेती करायची ना. म्हणजे पाऊस नाही, त्यात जे काही मेहनत केली आहे त्यातून धान्य रुजलं आहे, ते अशी गुरा येऊन खाणार. मग त्यातून पुन्हा वाद निर्माण होणार. आपण काय करायचं नाही. असं कोणाला जर बघितलं आणि बोलायला गेलं तर लोक उलटं तुम्हाला सांगतील, तुम्ही राखण करा, तुम्ही कुंपाण करा. अरे होय, पण तुम्ही पण एक शेतकरी आहेत, मग तुम्ही पण जरा लक्ष द्या ना. इथं जर कोण असलं ना तर गुरांना आजूबाजूला भरपूर हल्ली ना वसाड गुरं लय आहेत आणि मोकाट असला ना मळा, कुठून पण गुरं उतरतात आणि खाऊन जातात. आपण काय करणार त्याला, बघूया. आहे आज तरी पण आम्ही काही ठिकाणी जाऊन सांगून आलेलं आहे की गुरांना जरा आळा घाला म्हणून. बघू, त्यातून लोक सुधारली तर सुधारली, नाहीतर आपलं नशीब गांडू म्हणायचं, त्यात काय. मग अशी परिस्थिती आहे. चला जाऊया आता, घरी जाऊया. म्हणजे आईला खूप वाईट वाटतंय, रडायला येते की अशी दाढ रुजलेली चांगली झालेली खाल्ली गुरांनी की खूप वाईट वाटतं मित्रांनो. तर असा हा ब्लॉग होता. एकतर पाऊस नाही, त्यात ही गुरांचे धिंगाणे असे आणि आपल्या शेतीची वाट. तर तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता, तर शेतीचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा भेटू पावसातल्या अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. पण तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील केलं नसेल तर करून ठेवा, कारण नवीन नवीन व्हिडिओ गावातले बघायला भेटतील. बरेच जण बोलत आहेत की ही अमोल हल्ली व्हिडिओ कमी झालेत. अरे कामाच्या व्यापातून वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ कमी आहेत. पण नक्कीच तरी आठवड्यातून एक व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असेल. तर याही व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर चला घरी जाऊया.